नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मला जरा टेम्परेचर डिफरन्समुळे सर्दीचा अटॅक आलेला आहे, त्यामुळे आज आवाज थोडासा क्रँकी झाला तर राग मानून घेऊ नका. खूप कसोटी सामने पाहिलेत, परंतु आज जो दुसऱ्या दिवशीचा खेळ झाला त्याच्यात मला दोन अजब गोष्टी बघायला मिळालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्या खेळाडूंनी प्रथम दर्जाचं क्रिकेटची खेळाची सुरुवात करत असताना जो बॅट्समन होता आणि नंतर भारतीय संघात येत असताना मात्र तो ऑफ स्पिनर म्हणून आला आणि आता 1 ना 2 500 कसोटी बळींचा टप्पा त्यांनी गाठून दाखवलेला आहे. हो, मी आर अश्विनबद्दल बोलतोय की त्याची अजब कहाणी म्हणजे त्याच्या डेब्यू टेस्ट मॅचपासून आज 500वी विकेट घेत असताना मी त्याला बघू शकलेलो, ही एक अजब गोष्ट होती. दुसरी एक अजब गोष्ट मला कबूल करताना अजिबात चुकीची वाटत नाही आहे, लाज वाटत नाही आहे. अहो, इतके कसोटी सामने पाहिले, जेव्हा कुठली टीम बॅटिंग पहिली करत असताना 450 धावा करते, 130 ओव्हरची बॉलिंग साईडला करायला लागते, तेव्हा थोडीशी थकावट आलेली असते, थोडेसं दडपण असतं की अरे बापरे, 450 धावांचा टप्पा आहे, आपण थोडासा सावध पवित्रा घेतला पाहिजे. इंग्लंडनी तसं अजिबात केलेलं नाही आहे. बेन डकेटनी आज झळकावलेलं शतक, ह्याला आम्ही क्रिकेटच्या भाषेत तोडफोड शतक असं म्हणतो, कारण त्यांनी जी बॅटिंग केली आहे, 19 चौकार, काहीतरी 2 षटकार त्यांनी आज मारलेले आहेत आणि इंग्लंड संघाने जवळपास 207 धावा जमा करताना 6 धावांची सरासरी त्यांनी राखलेली आहे. या 2 अजब गोष्टी मला बघायला मिळाल्या, त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा अहवाल सादर मी करतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड ह्या चॅनलवरती असंच प्रेम करत राहा. तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका, कारण आता लाईव्ह क्रिकेट कव्हरेजची मजा मी घेतोय आणि तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या दिवशीच्या खेळाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सुरुवात खराब झाली, कारण सुरुवातीला कुलदीप यादव जो नाईट वॉचमन होता तो लवकर आऊट झाला. पाठोपाठ शतकवीर रवींद्र जडेजा हा चक्क जोर रूटला आऊट झाला. भारतीय संघाला 2 धक्के लागल्यानंतर वाटलं होतं इंग्लंड संघ आता उचल खाईल आणि भारतीय संघाचा डाव लवकर संपवायला जीवाचं रान करेल, परंतु पदार्पण करणाऱ्या ध्रुव जुरेलनी चांगलीच जिगर दाखवली आणि अनुभवी अश्विन तर मी अगोदर म्हटल्याप्रमाणे ओरिजिनल तो बॅट्समनच आहे. 500 विकेट जरी त्यांनी काढल्या असल्या तरी तो स्वतःला बॅट्समन समजतो. त्याच्या रणजी संघाकडनं त्यांनी 3 नंबरला सुद्धा बॅटिंग केलेली आहे, त्यामुळे त्या दोघांची 77 धावांची जी भागीदारी झाली त्यांनी भारतीय संघाला मोठा आधार मिळाला. कारण जर विचार करा, भारताचा डाव जर का लवकर गुंडाळण्यात इंग्लंडला यश मिळालं असतं तर त्यांच्या बॅट्समननी अजून किती धुमाकूळ घातला असता. 9 विकेट गेल्यानंतर नेहमी आपल्याला वाटतं संपली, भारताची इनिंग संपली, परंतु आज तसं झालं नाही. शेवटच्या विकेट करतासुद्धा 30 धावा जोडल्या गेल्या, कारण जसप्रीत बुमराहने काहीतरी 26 धावा केल्या, त्याच्यात टपाटप 3-4 बाउंड्रीज मारल्या, एखादी सिक्सरसुद्धा मारली आणि या 30 धावांमुळे थोडंसं जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं. भारताची धावसंख्या 450च्या टप्प्याच्या जवळ गेली, 445 टू बी प्रिसाईज, आणि मार्क वुडला तेवढंच मला श्रेय द्यावंसं वाटतं की हे जे राजकोटचं विकेट आहे हे बॉलिंग फ्रेंडली नाही आहे. बॉलिंग करत असताना आज पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा तो आला त्याला प्रश्न विचारला गेला पत्रकार परिषदेनंतर की अरे बाबा, तू सारखा घसरून का पडत होता? तो म्हणला, जेव्हा आम्ही फास्ट बॉलर पाय आपटतो तेव्हा तो पुढं जायला पाहिजे, हे विकेट इतकं टणक आहे की इथं पाय मागे येत होता आणि त्यामुळे मी घसरून पडत होतो. पण तो घसरून पडला तरी त्यांनी भारताची घसरगुंडी करण्यासाठी मात्र केलेले जे प्रयत्न होते वाखाणण्याजोगे होते. 4 विकेट या विकेटवरती काढणं म्हणजे टर्निंग ट्रॅकवरती सेंचुरी केल्यासारखं आहे. हे विकेट बॅटिंगला चांगलं आहे हे सांगण्याकरता माझी खरोखर जरुरी नाही, कारण तुम्ही बघताय धावांचा पाऊस कसा पडतोय. राजकोटच्या विकेटवरती 445 धावा या कमी नाही आहेत, अर्थात त्या जास्तही नाही आहेत. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली म्हणून भारतीय संघाला एवढ्याच धावा करता आल्या, हा माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज काय मला नंतर जरूर कळवा. परंतु रवींद्र जडेजाची पॉलिश्ड इनिंग, शतकी पॉलिश्ड इनिंग आणि अर्थातच रोहित शर्माच्या शतकामुळे भारताला 445 धावा काढता आल्या. तसंच भारताचं शेपूट हे व्यवस्थित वळवळलं. अश्विन जुरेलची 77 धावांची भागीदारी, अखेरच्या विकेटने केलेली 30 धावांची भागीदारी हे सुद्धा याला कारणीभूत होतं. इंग्लंडचा डाव सुरुवात होत असताना असं वाटलं की आता हे काय पवित्रा घेतील. त्यांचा पवित्रा तोच होता, बॅज बॉलचा पवित्रा होता. हा बेन बॉलसुद्धा आहे, कारण बेन स्टोक्सनी आपल्या खेळाडूंना मोकळं सोडलेलं आहे.
चुका करायची परवानगी दिलेली आहे. ते जर का फटका मारताना आऊट झालं तर तो त्यांना उलटा फटका मारत नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बेन डकेटनी नेमकं तेच केलं. त्यांनी सुरुवातीपासून सगळ्या भारतीय बॉलर्सवरती हल्लाबोल केला. त्यांना चांगलंच धारेवरती धरलं. फास्ट बॉलरला म्हणजे बुमराला थोडासा तो सांभाळून खेळत होता, परंतु सिराज असू देत, अश्विन असू देत, जडेजा असू देत, कुलदीप असू देत, त्यांना विविध फटके त्यांनी मारले. हे म्हणत असताना मी असा हात पसरून दाखवतो. हे बघा, अशा एरियामध्ये म्हणजे लेफ्ट हँडर असल्यामुळे स्क्वेअर कट आणि त्याचबरोबर स्वीपचा फटका मारल्यामुळे स्क्वेअर लेग, या 2 भागांमध्ये 55% धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत. समोरचा जो भाग आहे, मिड ऑनचा भाग ज्याला आम्ही म्हणतो विकेट समोरचा भाग, तिथं फक्त 10-15% धावा त्यांनी जमा केल्या आहेत. थोड्याशा धावा त्यांनी विकेटच्या मागंसुद्धा जमा केलेल्या आहेत. हे करत असताना आज त्यांनी भंडावून सोडलं भारतीय बॉलर्सना. कधी तो कडक स्वीप मारत होता, कधी पुढे सरसावून ड्राईव्ह मारत होता आणि फास्ट बॉलर्सला मागच्या पायावरती रेलत त्यांनी स्क्वेअर कटसारखे किंवा स्क्वेअर ड्राईव्हसारखे जे फटके मारले, लाजवाब होते. अहो तुम्ही लक्षात घ्या, टेस्ट क्रिकेटमध्ये 450 धावांची फिल्डिंग केल्यावरती तुम्ही 80-90 बॉल्समध्ये तुम्ही जेव्हा शतक ठोकता तेव्हा समोरच्या टीमला अक्षरशः हादरायला होतं. बेन डकेटच्या इनिंगनी भारतीय बॉलर्सना भंडावून सोडलं आहे. असं जे मी वर्णन केलं ते तेवढ्याच करता कुठल्या क्षणी हा प्लेयर कुठला शॉट मारेल हे भारतीय स्पिनर्सना अजिबात अंदाज येत नव्हता. 1-2 वेळा त्याला चॅलेंज जरूर केलं, खास करून बुमरानी चॅलेंज केलं, 1-2दा सिराजनी चॅलेंज केलं, एकदा त्याच्यावरती अश्विननी LBWचं अपीलसुद्धा केलं, परंतु तो बॉल लेग स्टंपच्या बाहेर पडलेला होता. बेन डकेट वाचला असं मी म्हणणार नाही. त्याचं कारण त्याची बॅटिंग आज वाचण्यासारखी नव्हती. इनफॅक्ट बॉलर्सना पळापळा कुठं जाऊ अशी अवस्था त्यांनी निर्माण केलेली होती. सुरुवातीच्या पहिल्या विकेटसाठी 84 काहीतरी 85 धावाची भागीदारी केली. त्याच्यात झॅक क्रॉली जो स्वतः आक्रमक बॅट्समन समजला जातो त्याचं कॉन्ट्रीब्युशन 15 धावांचं होतं. नंतर ओली पोपनी सुद्धा त्याला मस्त साथ दिली. शतकाच्या आजकडे जाणारी भागीदारी ही सिराजने तोडली म्हणून बरं झालं, पण तरीही मी म्हणेन 445 धावांचं ओझं घेऊन आलेल्या इंग्लंड संघाने ते ओझं कुठल्या कुठे फेकून दिलेलं आहे. 207 धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत, त्यासुद्धा इतक्या कमी अवधीमध्ये की बोलायची सोय नाही. हे करत असताना त्यांनी काहीतरी 29 चौकार मारलेले आहेत. आज ओव्हर्स किती टाकल्यात भारतीय बॉलर्सनी? 35च्या आसपास. त्याच्यामध्ये 29 चौकार म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक तरी बाउंड्री त्यांनी मारली आहे. 3-4 सिक्सरसुद्धा मारले आहेत. हाच धमाका इंग्लंड तिसऱ्या दिवशीसुद्धा चालू ठेवणार. गेल्या सामन्यामध्ये जो रूटनी अनावश्यक घाई करून आपली विकेट गमावलेली आहे त्याला माहिती आहे राजकोटचं विकेट म्हणजे बॅटिंगचं जेवण आहे, धावांचं जेवण आहे. हा इतका मोठा बॅट्समन आहे की ही संधी सोडणार नाही असा माझा अंदाज आहे. बेन डकेट उद्या विश्रांती घेऊन नव्याने इनिंग चालू करेल. त्याच्या नावावरती ऑलरेडी 130पेक्षा जास्त धावा जमा झालेल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या खेळाला बघत असताना इंग्लंडचे तडाखेबाज बॅट्समन आक्रमणाची धार किती वाढवतात आणि त्याच्यावरती भारतीय बॉलर्स काय उपाययोजना करतात हे बघायला मजा येणार आहे. हे विकेट मी अश्विनला प्रश्न विचारला पत्रकार परिषदेमध्ये की बाबा रे तो मार्क वूड राऊंड विकेट बॉलिंग टाकत होता, पाय आपटत होता, त्याच्या बुटांच्या खिळ्यांनी काही मार्क झालेत का? तो म्हटला सुनंदर असं काही झालेलं नाही आहे, हे विकेट अजूनही चांगलं आहे. असं म्हणत असताना आज एक गमतीदार गोष्ट अजून घडली. विकेटवरती बॅटिंग करत असताना पळायच्या नादामध्ये पळल्यासारखं वाटलं म्हणून पंचांनी भारतीय संघाच्या 5 धावा कमी केल्या, अश्विनला ताकद दिली. त्याच्याबद्दल आम्ही पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. तो म्हटला माझ्या अंगामध्ये चापल्य नाही म्हणून विकेटवरनं मी बाजूला जाऊ शकलो नाही. ते चापल्य असतं तर मी बॉलर बॅट्समन नसतो, मी ऑलिम्पिक्समध्ये असतो. एक मान्य करायला लागेल, 500 विकेटचा टप्पा सोपी गोष्ट नाही. मान्य आहे काही वेळेला भारतातल्या भिंगरी विकेट त्याला मिळाल्या तरी त्याचं श्रेय कमी करता येत नाही, कारण 500 विकेट हा खूप मोठा टप्पा आहे. नेथन लायलनी नुकताच 500 विकेटचा टप्पा गाठला. त्यांनी अश्विनला दिलेली मानवंदना ट्विटरवरची तुम्ही जरूर बघा.
आत्ताच्या घडीला हे दोन दादा स्पिनर आपल्या कारकिर्दीच्या एका शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. अश्विनला भारताबाहेर खेळवत नाहीत. परत भारतामध्ये खेळत असताना अश्विन परत कधी खेळताना दिसणार, कारण बांगलादेशची सिरीज आहे, कधीतरी नंतर त्याच्यासाठी अश्विन खेळणार का ही गोष्ट पुढची झाली. कारण अश्विन म्हणाला आत्ताच्या घडीला वयाच्या 37व्या वर्षी मी जास्त डोक्याला शॉट लावून घेत नाही, खेळाचा आनंद घेतो, जो खेळ मला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आज दुसरा दिवस अश्विन वेल बोल्ड, 500 विकेटचा टप्पा मित्रा, क्या बात आहे. आणि बेन डकेटची इनिंग तोडफोड. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशीला हीच बॅटिंगची आक्रमणाची धार बघायला मी राजकोटच्या मैदानावरती येणार आहे. तुमचं मत काय अश्विनच्या 500 विकेटबद्दल मला जरूर कळवा. बेन डकेटची इनिंग तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.